धन्यवाद सर. आपला 2 दिवस मात्र नक्कीच चांगला समावेश नक्कीच आम्ही ऐकलं. शिकण्याची संधी मला खूप मिळाली. आमच्या खरं तर गुरुवर्य अलिबागची खरं तर आवाजाची तोप म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा मात्र नक्कीच सन्मान पाहत आहे. वलूया मेगा फायनल कडे आपण पाहत आहे. सातराटी आणि टीम बोरका दोन टीममध्ये बेस्ट ऑफ लक आणि वलूया मॅच कडे मेगा फायनलच्या लढतीमध्ये बॉल ट्रॅक होती. गेम ऑन. पंचांचा इशारा मात्र नक्की झालाय. बॉल ट्रॅक होती पाहताय. मागच्या सामन्याचा हिरो आनंद याला समोर फलंदाज. तो सुद्धा काय कमी नाहीये. मागच्या सामन्याचा हिरो तो सुद्धा आहे. विघ्नेशला पाहताय. पहिलाच बॉल हवाई सफर फटकाला जवाब आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. स्वागत केलाय 6 धावांना षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्याच बॉल वरती मोठा ब्लास्ट. आनंद वातीवर करता चढवलेला हल्ला सातारा टीमचा. अनेक सण मात्र नक्की शुभेच्छा आल्यात. अजून एक शुभेच्छा मात्र नक्की सातारा टीम साठी आल्यात या मेगा फायनलच्या लढतीसाठी. आदरणीय कमलाकरजी पाटील साहेबांकडून वेलकम सर. पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळाला 6 धावेसाठी. सेकंड बॉल ब्लॉकर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेलाय. अक्षरशः पायाची बोट चेचून काढणार चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय आनंद. हा सुद्धा काय कमी नाहीये. सेकंड बॉल वरती मात्र नक्की दाखवून दिलाय. टिक फॉर टॅक जसा तसे उत्तर देताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मारा. पहिल्या बॉल वरती 6 त्यानंतर मोठा खेळ तर ब्लॉकर चेंडू पाहायला मिळाला. 2 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपलाय. 8 लागलेत. एक षटकाची लढत फक्त ना फक्त मेगा लढत. हो आता मात्र नक्कीच आडव्या पाडण्या घ्यायचा प्रयत्न. लाऊडली अपील मागितली होती. अक्षरशः पडतोय धडतोय लढतोय पण तो आपल्या टीम साठी हा मात्र नक्कीच धावा बनवतोय. नाव आहे बोरका टीमचा आपण पाहताय. विघ्नेश घर त्याला मागच्या सामन्याचा हिरो. तर समोर तेवढा ताकदीचा खरं तर गोलंदाज गोल असेल सातारा टीमचा. आपण पाहता ऑन अ स्ट्राईक बॉलर आनंदला पाहताय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये नंतर पाहायला मिळते. हो आता स्लोवर वर फिटकीचा जादूगर स्विंग अँड मिस. चेंडू पडला लेग स्टंपच्या दिशेने. त्यानंतर ऑफच्या अगदी मात्र नक्कीच बाजून निघाला. गर्रकने मात्र नक्की डॉटचिन फेकला गेलाय. जबरदस्त मारा. जवळ जवळ बॉल झाले 4 धावा खर्च केल्या 6 8 लागल्या. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. आनंद आज मात्र नक्की सातारा टीम साठी. ओ ब्लॉक ऑल खोदून काढला. ऑन साइडला फील्डर आहे का कॉरिजर मध्ये. सिंगल तर मिळाय. दुसरीसाठी पलटवर झालाय. डोक्याची घंटा वाजली गेली. सिंगलच मिळेल. तर दमदार आयोजन कशाला म्हटलं आता या उरण नगरीमध्ये या कोटावच्या मैदानावरती हा जल्लोष तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. ती ट्रॉफी ते मात्र नक्कीच व्यासपीठ ते मैदान काय नाहीये स्पर्धेमध्ये सर्व काही पाहायला मिळालं. हो आडव्या पाड्या गुडघा टेकून आला रे आला. बोरकर संघाचा विघ्नेश करत आला आणि बॉलला पाठवला सीमा रेषा पार. 6 धावा. विघ्नेश डाके मात्र नक्कीच फलंदाज होता. धन्यवाद डीजे मास्टर. 2 मिनिट थांबायचं माफी असावी. आदरणीय मुळेकण गावचे योगेश कुंभार साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा आपल्या मुख्य मंचावरती येऊन या मॅचचा आणि स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम सहर्ष आणि शुभ स्वागतम. या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि पाहुण्यांचं या रॉगबी ट्रॉफी मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत. एक षटक तुम्हाला धावा करायचे जवळ जवळ या षटकारानं 15 लागल्या. 16 टू विन. 6 बॉल 16 धावेची गरज. चित्तधरक सामना. बोरकर आणि सातारा टीम जे काम करत होतं मागच्या सामन्यामध्ये आनंदने अक्षरशः सातारा गावला आनंद दिला होता ते काम करेल का या मॅच मध्ये. 6 बॉल 16 धावेची गरज.
धन्यवाद. दरम्यान पाहुण्यांची उपस्थिती लागत आहे शेवागावचे राकेशजी भोईर उद्योगपती यांची सुद्धा इथे उपस्थिती लागलेले आहेत. त्यांनी आमच्या समालोचन लक्ष द्यायचं आहे, त्यांची इथे आम्ही व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. ओळ्या मैदानाकडे 6 चेंडूचा सामना, फायनलचा सामना श्री राघोबा शैलेश टुर्नामेंट 2025 चे ही शेवटचा सामना, फायनलची लढत आणि शेवटचे 6 चेंडू ठरवणार कोणचं नाव कोरेल या चमचमत्या ट्रॉफीवर. आणि वळूया मैदानाकडे. 6 चेंडू असणार आहेत आणि डिफेंड करायचे आहेत, त्या म्हणजे 16 धावा आणि सातडीला जिंकण्यासाठी करायला लागणार तर 16 धावा. आनंद आणि धनेश दोन्ही सलामीवीर इथे खेळपट्टीवर दिसताना, तर नवी आपला बोरकर संघाचे 6 चेंडू घेऊन येणार आहे तो गोलंदाज वेदांत, ज्याने एक भन्नाट अशी गोलंदाजी हाताळलेली आहे पूर्ण टुर्नामेंटमध्ये आणि आपल्या संघाला बोरकर संघाला फायनल मध्ये नेलेला आहे. तोच आता वेदांत हाताळेल शेवटचे 6 चेंडू. बघूया आपल्या संघाचा नाव तो कोरू शकेल का ह्या चमचमत्या ट्रॉफीवर. तर समोर असेल धनेश, 6 चेंडूत 16 धावा. अचलजी शिंदे यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे, त्यांनी आपल्या समालोचन लक्ष द्यायचं आहे. अचलजी शिंदे धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती घडलाय काही सुरुवात मात्र नाही की सांगताना पाहायला मिळतं. पहिल्याच बॉल परफेक्ट यॉर्कर खोदून काढला होता, त्या फटक्यासाठी सुद्धा मात्र नाही की फिल्डर तैनात केला होता. पहिल्याच बॉल डॉट. आदरणीय उद्योगपती नवीन शेवा गावचे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय नाकेशजी भोर साहेबांचा मात्र नक्कीच मंचकोती शुभागमन झालाय. करूया स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आणि वळूया फायनलच्या लढतीमध्ये. ओ ब्लॉक होल हेलिकॉप्टर उडवलाय, फिल्डर सुद्धा आहे. मागच्या सामन्याचा हिरो आता परतलाय शून्यावरती. आता रंगात आली आहे मॅच. डीजे येतो हा चौकार. एक बॉल 10 धावेची गरज. अगोदरच्या बॉल मध्ये षटकार आला असता मी पहिलेच म्हटलं होतं क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही कधी होऊ शकते, पण तू त्या बॉल करता डॉट फेकला त्यानंतर नो. गोंधूची मार्ग चुकी करतोय आदित्य. या बॉल वरती असून एक फेकला जाईल का फीटचा बॉल. एक मध्ये करायचे आहे 10. एक बॉल 10 धावेची गरज. सामना फिनिश. चॅम्पियन ठरलाय टीम पाहिले असेल अजय 74 टीएमसीसी बोरकर संघ. वेल प्लेड आणि हार्ड लक टीम 17 टीम. हा प्रवास इथपर्यंत